काही जण कपडे मळतील म्हणून उभा आहेत. सावलीला धरून तुम्ही बसला. या वैष्णवीकडे बघा, या लेकराकडे बघा, तिच्या डोक्यावर काहीच नाही. या उन्हात ती का बसले? तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे. या उन्हात सूर्यवंशी का बसलाय? तर माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. आज आपल्याला थोडं ऊन सुद्धा जमत नाही. विचार करा, या संतोष देशमुखच्या अंगावरती भयंकरपणे मारहाण झाली. त्याने पाणी मागितलं तर त्याच्या तोंडामध्ये नराधमांनी लघवी केली, त्याचे डोळे जाळले, त्याला हळहळ करून मारलं. या छत्रपती संभाजीनगरला घाटीमध्ये ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशीचं त्या ठिकाणी मृतदेह आला, कुणाची हिंमत झाली नाही. त्या फ्रीज मधून आम्ही सोमनाथ सूर्यवंशीचं त्या मृतदेह बाहेर काढला आणि पालतं करून बघितलं. त्याच्या पार्श्वभागावरती भयानकपणे मारहाण झाली. किती वेदना झाल्या असतील. संतोष देशमुखला किती वेदना झाल्या असतील. पाणी मागितलं तर तुम्ही मूत दिला. आणि आम्ही आक्रोश करायचा नाही, आम्ही बोलायचं नाही. कोणताच मायचा लाल आम्हाला रोखणार नाही. यांना फाशी झाल्याशिवाय आम्ही